जेव्हापासून शिवसेनेत फूट पडली तेव्हापासून दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। अनेक वेळा आतापर्यंत बाहेर न आलेली प्रकरणं उकरून काढण्यात आली आणि आता 2-2.5 वर्षांनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। हा गौप्यस्फोट करताना नीलम गोऱ्हेंनी चक्क मर्सिडीज गाडीचा गिअर टाकलाय। याला उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेने साडी प्रकरण बाहेर काढलंय। हा सगळा प्रकार नेमका काय आहे, नेमकं काय घडतंय बघूया। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज। हा स्वानुभव माझा असल्यामुळे मी म्हटलेलं आहे स्पष्ट, असं माझं निरीक्षण आहे। त्याने 8 मर्सिडीज दिल्यात का असं तिथे पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। साहित्य म्हटलं की त्यात सत्य, कल्पना, आभास, भ्रम, गुपित, आठवणी, दुःख, सल, क्लेश असं बरंच काहीसं येतं। मात्र साहित्यातले हे प्रकार जेव्हा राजकारण्यांच्या तोंडून बाहेर पडतात तेव्हा काय काय होतं याचं हे उदाहरण। निमित्त होतं दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातल्या एका परिसंवादाचं। कार्यक्रमाचं नाव होतं असे घडलो आम्ही। तर आम्ही कसे घडलो हे सांगताना ठाकरेंची शिवसेना कशामुळे बिघडली हे सांगण्याचा मोह डॉक्टर नीलम गोऱ्हेंना आवरला नाही आणि त्यांच्या अनुभवाची गाडी थेट मर्सिडीवरच घसरली। कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। नीलम गोऱ्हेंनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेलं हे वक्तव्य मर्सिडीजपेक्षाही कित्येक पट वेगानं महाराष्ट्रात पोहोचलं। ठाकरेंनी मात्र मर्सिडीजच्या आरोपांचा भाव कमी करत त्याला अगदीच किरकोळीत काढून टाकलं। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा। जाऊ दे, हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसंच राहू। ठाकरेंच्या शिलेदारांनी मात्र कुठलीही मर्सी न दाखवता मर्सिडीजच्या आरोपांवर अगदी टॉप गिअर मध्ये प्रतिहल्ला चढवला। त्यांना 4 वेळा आमदार केल्या उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असं तिथे पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल, किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असणार, मला नीलम गोऱ्हेंकडून खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल। या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी नीलम गोऱ्हे पुन्हा सरसावल्या। आपल्या बोलण्यातल्या विरोधाभासाची बिलकुल फिकीर न करता त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला। आपल्याला वाद वाढवायचा नाही आणि आपण जे बोललो ते काही शेवटचं वाक्य नाही, अशी दोन्ही वाक्य त्यांनी एकाच वेळी बोलून दाखवली। हा स्वानुभव माझा असल्यामुळे मी म्हटलेलं आहे स्पष्ट, असं माझं निरीक्षण आहे। असं मी पाहिलेलं आहे, काही ठिकाणी झालं असं नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही। आणि हेच असं नाही, इतर अनेकांना काय काय प्रकारनी काय त्यांनी पदं मिळवलीत काय नाही, सगळ्यांना जगजाहीर आहे। आणि आज सुद्धा काही लोकांना नाही कसं मिळालं की काय मिळालं ते त्या लोकांना तुम्ही विचारा ना। नाही, मी नाही, माझा स्वानुभव माझं निरीक्षण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। याच्या पलीकडे काही लोक त्या ठिकाणी काय गैरफायदे घेत होते याची त्यांनाही चांगली कल्पना आहे, त्याच्यावरही त्यांनी कारवाई केलेली होती। मला असं वाटतं मी अजूनही नंतर काही म्हणणार आहे, त्याच्यामुळे ह्या काही शेवटचं वाक्य नाही आहे मी आता बोललेली। आणि अजून बरेच लोक येणार आहेत आणि त्यांचेही स्वानुभव ते सांगणार आहेत। जसं मुंबईमध्ये डोमला रामदास कदमांनी स्वतःचे अनुभव सांगितले। मला तर वाटतं आम्ही अनुभव सांगायला बसलो तर तुम्हाला बाहेरचं सगळे न्यूज बंद करून तेवढं चांगलं दाखवत बसायला लागेल। गोऱ्हे विरुद्ध ठाकरे या वादाच्या मुख्य मंडपात एक छोटा परिसंवादही रंगला, तो किशोरी पेडणेकर आणि नीलमताईंमध्ये, तोही अगदी एकेरीत। माझी कधीच सहकारी नव्हती ती, नाव गोरे पण कारनामे काळेच होते। स्वतःला हुशार समजणारी ही बाई, मुळात ह्या बाईनी मर्सिडीज अशा किती दिल्या? ही बाई जर बोलत असेल तर कोणी कोणी मर्सिडीज दिल्या त्याची नावही द्यावी। जेव्हा जेव्हा उलट आम्ही जायचो
तेव्हा ही तिथेच पडलेली तर असायची, मातोश्रीवर बसलेलीच खबाय, आणि वर आम्हाला सांगायची थांबायला गेली ना मग या, थांबायला गेलाय. ही करणारी बेकार बाई जर असं बोलत असेल तर आमच्यासारख्यांना चीड येणारच. तर त्यांनी नंतर थेट भूमिका बदलली. ते म्हटले की हा माझा अनुभव नव्हता, तर हे इतरांसोबत मांडायला कोणी सांगितलं साहित्यिक मध्ये? तुला ही कुठली सुपारी घेतलीस? मी काय बोलते, तो बॉडी बॅग घोटाळा वगैरे जो आहे ना, खिचडी घोटाळा वगैरे, त्याच्यातून तू आधी सगळं स्वतःचं निस्तर, माझे व्हिडिओ बघून बघून आपण जे प्रवक्ते झालात त्याच्यामध्ये अजूनही पूर्ण पास झालेल्या नाही आहात तुम्ही. दरम्यान या सगळ्या वाईट आख्यानानंतर या वादाला तडका दिला तो खासदार संजय राऊतांनी साहित्य महामंडळाला दिलेल्या पत्रानं. साहित्याच्या व्यासपीठावर राजकीय चिखलफेकीला आक्षेप घेणाऱ्या या पत्राच्या शेवटी राऊतांनी त्यांच्या लेखणीतला सगळा उपरोध आणि उपहास मुक्त हस्तानं ओतल्याचं दिसतंय. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्य बाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसंच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले. त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन त्या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले. हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसलाय. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांमध्ये होणे हे चिंताजनक आहे. दिल्लीतल्या या वक्तव्याचे जोरदार पडसाद पुणे आणि मुंबईतही उमटले. पुण्यातल्या नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक गोळा झाले आणि त्यांनी नीलमताईंना पुणेरी स्टाईलनं लाखोल्या वाहिल्या. टायरवाले काकू, आम्ही नीलमताईंना बोलत आहोत कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली. ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा. ते जे म्हणतात आहेत ना मर्सिडीज, पण आज ते ज्या गाडीमध्ये फिरतात ते पण आमच्या गटनेत्यांनी त्यांना गिफ्ट दिलेली गाडी आहे. ते स्वतःच्या खर्चाने फिरत नाहीत. मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल. अगोदर विषय काढणं, मग विषय वाढवायचा नाही असं म्हणणं आणि त्यानंतर हे काही शेवटचं वाक्य नसल्याचे संकेत देत इतर नेत्यांच्या अनुभवांचे बॉम्ब फुटणार असल्याचा ट्रेलर देण्यापर्यंत हा वाद येऊन पोहोचलाय. त्यामुळे दिल्लीतल्या आरोपाची ही मर्सिडीज आता महाराष्ट्रात जोरदार फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतील संमेलनाचा समारोप झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र आरोपांचं साहित्य आणि प्रत्युत्तरांचे परिसंवाद सुरूच राहण्याची चिन्ह आहे. थोडक्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनातून आगामी अखिल महाराष्ट्रीय महापालिका निवडणुकांची नांदी झाल्याची चर्चा सुरू होण्यामागे हेच काय ते कारण. नवी दिल्लीहून भारती सहस्रबुद्धे आणि कृष्णा केंडेसह अमोल जोशी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.